आहे, कसं दिसत होतं, पण माझ्याकडे फोटोही नाही आणि माझ्या मिस्टरांकडे पण फोटो नाही, सासू सासऱ्यांनी पण बघितलेली नाही आहे. फक्त माझे सासरे आहेत त्यांनी आणि मिस्टरांनी मुलगी बघितली होती, मी तर बघितलीच नाही. आणि ज्या लेडींसोबत माझ्यासारखी सिच्युएशन आली आहे त्या लेडीसाठी आय एम रिअली सॉरी. मी माझं शेअर केलं आहे दुखणं. तुम्ही पण तुमचं हेल्थ मला सांगितली त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि जे आपल्यासोबत घडलं आहे ते आता परत होऊ नये. आपल्याला छान अशी ट्रीटमेंट घ्यायची, नॅचरल राहायचं आणि पॉझिटिव्ह विचार करायचा, मागचा विचार सोडून द्यायचा आता. आणि निगेटिव्ह विचार तर बिलकुलच डोक्यात आणायचे नाही. जसं आपण मेंटली विचार करतो ना तसं सगळं होत असतं. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह राहायचं आणि पॉझिटिव्ह विचार करायचा. आणि काही जणींचे मेसेज आले होते की दीदी तुझं लग्न कधी झालं आहे, तर माझं लग्न 30 जून 2020मध्ये माझं लग्न झालं आहे, म्हणजे लॉकडाऊनमध्ये. याची स्टोरी तर मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेल. आणि ऐकायला इंटरेस्टेड आहे का नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आज मी थोडी तुम्हाला माझे मॉर्निंग रुटीन